गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाखळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। माझ्या शिक्षक शिक्षिका बंधू भगिनींना शाळेचे संस्थापक किंवा शिक्षणाधिकारी त्रास देतात किंवा त्रास देत असतील तर मला सांगा, त्यांचा बंदोबस्त केला जाईल अशी ग्वाही मनसेचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी रविवारी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी पंढरपुरात आयोजित राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्याप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना दिली। यावेळी बोलताना दिलीप धोत्रे यांनी आज या शिक्षक पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून गुणवंत शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत। या शिक्षकांमध्ये नंदुरबार येथील एक शिक्षिका आदिवासी भागातून आलेली आहे, ती तिचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली। यावेळी व्यासपीठावर मनसे पुणे शहर महिला अध्यक्षा वनिता वागसकर, मनसे शिक्षक सेना प्रदेश सरचिटणीस जयवंत हक्के, मनसे शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष संतोष कुमार घोडके, मनसे शिक्षक सेना राज्य सचिव विश्वास गजबार, मनसे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, मनसे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, मनसे विद्यार्थी सेना राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, मनसे सोलापूर शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, मनसे विद्यार्थी सेना जिल्हा अभिषेक रंपुरे उपस्थित होते। आपल्याला कोणत्याही अडीअडचणी समस्या असतील तर त्या सांगा, आम्ही त्या अडचणींचे समस्येचे निरसन केल्याशिवाय राहणार नाही व शिक्षक शिक्षकांना न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी पुरस्कार सोहळ्यामध्ये व्यक्त केले। शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी व शिक्षक शिक्षकेतर मंडळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। तसेच अशोक कोळी, मनोज साळुंखे, बाळकृष्ण लाड, बाळासाहेब आवारे, परशुराम घाडगे, धुंडनाना कोळी, मंगल मुळीक, जयश्री जमादार, वीरसंगप्पा भोज, युवराज जगताप, संतोष कोळी, विनायक शेळके, शरद काळे, सुरेश महानूर, अविनाश पाटील यांच्यासह पंढरपूर मंगळवेढा येथील शहर व तालुक्यातील मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। निवडणुकीला उभारलो त्यावेळेस आमच्या वेळेस इलेक्शन असायचं, आता सिलेक्शन आहे। त्यावेळेस इलेक्शन असायचं, निवडणुकीला उभारलो आणि 1993 साली मी इथल्या पंढरपूरच्या कॉलेजवर निवडून आलो। निवडून आल्यानंतर आमचे सगळे शिक्षक BSc ला जे आम्हाला शिकवायला शिक्षक होते ते सगळे शिक्षक सांगायचे की आतापर्यंत जो BSc चा मुलगा निवडणुकीत भाग घेतला, निवडून आलाय, तो 100% फेल झालाय, नापास झालाय, असं शिक्षकांचं एक बाकीत होतं। आणि माझ्या लक्षात आलं की शिक्षकांचं बाकीत कधीच फोटो नाही। मी नापास झालो, मी BSc मधलं नापास झालो। त्याच्यानंतर मी BA ला ऍडमिशन घेतलं, BA इंग्लिश केलं, MA इंग्लिश केलं। MA इंग्लिश केल्यानंतर मी आमच्या छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी मधून गोल्ड मेडलिस्ट आहे। आणि त्याच्यानंतर त्या वर्षी ते शेवटचं वर्ष होतं कसं की त्यावेळेस लेक्चर वगैरे असला का प्रकार नव्हता। MA झालं की डायरेक्ट सिनियर कॉलेजला लेक्चर म्हणून जॉब होता माझं शेवटचं, माझी बॅच शेवटची। त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी चालू झाल्या। मी सिनियर कॉलेजला लेक्चरर म्हणून त्या ठिकाणी 4-5 महिने नोकरी केली, पण माझं काय पण रमना, म्हणून मी एक उद्योजक झालो आणि राजकारणात आलो। पण मी किती प्रामाणिक आहे बघा, मी 4-5 वर्ष शिकवलंय पण मी मला प्राध्यापक लावलं नाही। आता प्राध्यापक नाही पण प्राध्यापक लावलं जाते, डॉक्टर नाही पण डॉक्टर लावलं जाते। त्यामुळं हा माझा सगळा प्रवास आहे। या ठिकाणी तुम्ही सगळेजण
महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागातून आला, आपल्या सोलापूर जिल्ह्यातून आलाय. अटके सरांनी, संतोष कुमार वडके असतील, कोळी सर असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, या सर्व लोकांनी अतिशय जबाबदारीने या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा केली. त्यांना मी विचारलं, मी त्यांना सांगितलं होतं की म्हटलं मनसेचा पुरस्कार आहे, आपली मनसेची लोक ओळखा. त्यांना मी सांगितलं होतं, तरी म्हटलं बापू तसं नाही, आम्ही सगळ्यांकडनं प्रस्ताव मागवलाय